नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे. आज आहे इंटरनॅशनल कॉक्लिअर इम्प्लांट डे, जो आपण 25 फेब्रुवारीला साजरा करतो. यानिमित्त कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे नेमकं काय, काय नेमकी शस्त्रक्रिया आहे, ही कोण करू शकतं, याबद्दलची अधिकची माहिती आजच्या शोमध्ये आपण ऐकणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहे डॉक्टर प्रीती हजारे, ज्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी प्रोग्रामच्या इन्चार्ज सर्जन आहेत. तसेच जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये ENT डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर आहेत. मॅडम, विनोदनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. आज आपण इंटरनॅशनल कॉक्लिअर इम्प्लांट डे बद्दल बोलतोय. तर सर्वात आधी कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल थोडंसं डिटेल सांगूया. कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे हे नवीन टर्मिनॉलॉजी आहे आता, पण जसं त्याच्या आधी हे कॉक्लिया म्हणजे काय, कारण हे इम्प्लांट आपण कॉक्लियामध्ये वापरतो. आता कॉक्लिया हे आपल्या अंतःकर्ण किंवा इनर इयरचा एक भाग आहे. आणि कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी हे आम्ही जे जन्मतः बधीर मुलं असतात किंवा आम्ही ज्याला कंजेनायटल डेफनेस म्हणतो, हे मुलांमध्ये ही शस्त्रक्रिया हे एकमेव उपाय आहे जे त्यांना आयुष्यभर सपोर्ट सिस्टीम सारखा किंवा त्यांना ज्याच्यामुळे ऐकण्याची क्षमता येईल आणि त्यांनी जर ऐकले तेव्हाच त्यांनी बोलू शकतात. आपण जे बघतो की हे जे कंजेनायटल डेफनेस किंवा जन्मतः बधीर मुलं असतात ते आम्ही त्यांना मूक आणि बधीर म्हणतो. मूक म्हणजे काय, कारण त्यांनी ऐकायला येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी बोलू शकत नाही. ओके, तर हे कॉक्लिअर इम्प्लांट आता हे मूकबधीर मुलांमध्ये हे एकमेव उपाय आहे. याच्यामध्ये जे कॉक्लिया, जसं मी म्हटलो, जे आपलं अंतःकर्ण किंवा इनर इयरचा एक भाग आहे, तिथून कानाची नस मेंदूपर्यंत जाते. आता जे या मुलांमध्ये काय प्रॉब्लेम असते की हे कॉक्लिया पूर्णतः विकसित होत नाही किंवा कानाची नस विकसित झालेली नसते. हे भरपूर कारण असतात. तर आम्ही या मुलांमध्ये आता जेव्हा बाळ बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही किंवा आणि बोलू शकत नाही, त्यांच्या पर्सनॅलिटी, डेव्हलपमेंट, सोसायटी सगळ्यांवर अफेक्ट होते. म्हणजे कारण त्यांनी नॉर्मल शाळेत जाऊ शकत नाही. त्यांना आता आपण बघतो हे अशा मुलां किती हँडिकॅप असतात, म्हणजे दे आर ऑलवेज डिपेंडंट ऑन अस. सो हे मुलांमध्ये आपण हे जर कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केलं तर त्यांना ऐकायला येते आणि त्यांनी नॉर्मल मुलांसारखं बोलू शकतात. मग हे जे आता प्रॉब्लेम असतो मुलांमध्ये किंवा जन्मताच जी बधीर असतात मुलं म्हटला तुम्ही, ते आपण कसं ओळखावं, कसं आपल्या लक्षात यायला पाहिजे की त्या मुलांना ऐकण्याची समस्या काहीतरी आहे म्हणून? आता हे बघा, जगात जवळजवळ 4 ते 6 मुलं जर 1000 नॉर्मल डिलिव्हरी झाली, म्हणजे 4 ते 6 पर 1000, 4 to 6 पर 1000 चिल्ड्रन आर, म्हणजे त्यांना हे ऐकण्याची प्रॉब्लेम आहे. वयाच्या 18व्या वर्षानंतर हे प्रॉब्लेम वाढू शकते, म्हणजे जवळजवळ 16 to 18, 16 ते 18 मुलांमध्ये हे प्रॉब्लेम दिसू शकते वयाच्या 18 वर्षापर्यंत. पण ते दुसऱ्या कारणामुळे पण होऊ शकते, म्हणजे आता जसं कान फुटला किंवा काहीतरी इन्फेक्शन, नाकाची सर्दी वगैरे कानात जाते किंवा वेगळे कारणामुळे हे ऐकण्याची कमी येते आणि तसं प्रॉब्लेम होते. पण जे हे जन्मतः मुलं असतात ज्यांना कानाची नसचा प्रॉब्लेम असते, हे आपण समजू शकतो. आता आपल्याला माहित आहे, जे बाळ आता 1 महिन्याचा असतो तर काहीतरी आवाज आला तर बाळ एकदम दचकतो किंवा हात पसरवतो किंवा डोळे बंद करतो, किंवा जेव्हा तो बाळ 3-6 मंथ वगैरे होते तेव्हा ज्याला गर्दन मान धरतं तर तो आपली आवाजवर मान हलवतो, म्हणजे कुठून आवाज येते. हाच बाळ जर 1 वर्षापर्यंत झाला तर तो आवाजाकडे व्यवस्थित लक्ष देतो आणि एक एक शब्द रिपीट करायची सुरुवात करतो, म्हणजे आई, बाबा, मामा, काका असं. आणि 2 वर्षापर्यंत जसं माहिती पूर्ण आपल्याला एक बाळ नॉर्मल सेंटेन्स वगैरे बोलू शकतो, सांगू शकतो, मला जेवण दे, मला हे दे, असं सगळं. तर अशामुळे, म्हणजे अशा प्रकारे जर नॉर्मल मुलांचं डेव्हलपमेंट होत असलं तर आई वडिलांना समजते की याची कानाची नसला काय प्रॉब्लेम नाही आहे, आमचा बाळ व्यवस्थित ऐकतोय, व्यवस्थित बोलतोय. आता आपल्याला काही मुलं, म्हणजे आपण बघतो, आम्ही जे बघतो की 3 वर्षाला आमच्याकडे घेऊन येतात आई बाबा,
तेव्हा त्यांना जाणवते की आमच्या मुलाला बहुतेक ऐकायला येत नाही म्हणून तो अजून बोलत नाही. अच्छा. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही कधी लक्ष का दिलं नाही की तो आवाजकडे लक्ष देत नाही, किंवा घरात काहीतरी जोरात धमाका झाला तर एकदम घाबरत नाही, रडत नाही. आता नॉर्मली मुलं एकदम जोर आवाज आला की होय रडायला ना. सुरुवात करतं. बरोबर. तर भरपूर पॅरेंट्स लोकांना म्हणजे आई वडिलांना हे जाणून घेत म्हणजे समजत नाही की हे प्रॉब्लेम कानाची नसमुळे आहे, म्हणून त्यांचा मुलगा बोलत पण नाहीये. आता भरपूर घरात असं मुलगा जर बाळ नाही बोलतोय तर मग आजी म्हणते की नाही नाही, त्याचे आई वडील पण उशिरा बोलले, त्याचा वडील उशिरा बोलायला सुरुवात केला म्हणून हा पण उशिरा बोलतोय. पण काय नका, पण असं नाही असतं. कोणी पण न्यूबॉर्नला किंवा जन्म झालेल्या बाळाला जन्माच्या इमिजिएटली नंतर ऐकायला येते. ओके, जर आई वडिलांना हे लक्षात आलं नाही तर ते प्रॉब्लेम होते. आता या मुलांमध्ये आम्ही आपल्या गव्हर्नमेंट स्कीम प्रकारे पण किंवा भरपूर विकसित देशांमध्ये आपण जसं न्यूबॉर्न जन्मला, आता आपण काय काय रक्त तपास करतो, काय काय वेगळे टेस्ट करतो सगळ्या मुलांमध्ये कंपल्सरी, तसं हे न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग म्हणजे सगळ्यांचा हिअरिंग असेसमेंट किंवा त्यांना श्रवण, त्यांची कानाची नस व्यवस्थित आहे की नाही हे एक चाचणी कंपल्सरी असते सगळ्या विकसित देशांमध्ये. इंडियामध्ये पण भरपूर स्टेट्समध्ये जसं केरला, गुजरात किंवा कर्नाटकामध्ये असं हे आता सुरू झालेलं आहे, आणि तामिळनाडू या स्टेट्समध्ये हे कंपल्सरी न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग एव्हरी जे मुलं जन्माला आले त्यांच्यामध्ये हे कंपल्सरी करायला जाते. आमच्या कर्नाटकामध्ये पण आता गव्हर्नमेंटने मागच्या 2 वर्षापासून हे कंपल्सरी केलं आहे की सगळ्या मुलांची हे श्रवण चाचणी म्हणा किंवा तपास कंपल्सरीली करायला पाहिजे. आणि हे तपास आपण कसं करू शकतो, एक छोटासा मशीन असते, हे जस्ट 5 ते 10 मिनिटं लागतात हे तपास करायला. आम्ही जे मशीनचा एक प्रोब जे भाग आहे ते कानात घालतो आणि त्याच्यामधून थोडंसं आवाज कानात जाते, ज्यामुळे जेव्हा आपल्या कानात आवाज जाते तर हे जे कॉक्लिया ज्याच्याबद्दल मी सांगितलं हे त्याच्या रिस्पॉन्समध्ये एक दुसरा आवाज तयार करतो किंवा एक व्हायब्रेशन्स तयार करतो आणि दॅट व्हायब्रेशन आपण त्या मशीनद्वारे पिकअप करू शकतो. म्हणजे आम्हाला इमिजिएटली समजते की हे कॉक्लिया नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे किंवा हे कॉक्लिया काम करते की नाही काम करते. याला आम्ही ओटो एकॉस्टिक एमिशन किंवा OAE तपासणी करतो. तर हे तपासणी केल्यावर आम्हाला समजते की या मुलांमध्ये कानाची नसचा दोष आहे आणि याला पुढे म्हणजे पॅरेंट्सला सांगून फर्दर आपल्याला मग इंटरव्हेन्शन सुरू करायला पाहिजे. आता याच्यासाठी पण तुम्ही विचारला की हे कारण काय असतात, की हे कोणाकोणाची कानाची श्रवण क्रिया किंवा कानाची नसमध्ये दोष असते. आता याचे भरपूर कारण असतात. आता आपण बघतो जसं की आमचा एक क्रायटेरिया आहे जॉईंट कमिशन ऑन इन्फंट हिअरिंग, म्हणजे लहान मुलांमध्ये हिअरिंगसाठी हे जवळजवळ 10-12 कारणं आपण स्टेटमेंट म्हणजे एक ऑफिशियल स्टेटमेंट्स आहेत त्याच्यामध्ये हे सांगितलं आहे की जेव्हा या मुलांमध्ये याच्यातलं कुठलं पण असेल तर आपण त्यांची कंपल्सरी हिअरिंग स्क्रीनिंग करायला पाहिजे. तर हे कारण कुठले कुठले की जसं आता प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाला 30 वीक्समध्ये, 7व्या महिन्यात, 6व्या महिन्यात. बर्थ वेट, आता बाळाचा वेट जर लेस देन 1000 किंवा 1200 ग्राम असला किंवा बाळाला कावीळ झाला, ते कावीळ नॉर्मल भरपूर होते पण जेव्हा जे कावीळ एक लिमिट नंतर फार वाढते तर त्याच्यामुळे कानाची नसवर परिणाम होऊ शकतो. ज्या मुलांना आपण NICU मध्ये ठेवतो, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये, आता त्यांना चेस्ट इन्फेक्शन झालं असेल किंवा मेंदूचा काय प्रॉब्लेम असेल किंवा दुसरा वजनमुळे किंवा प्री मॅच्युअर डिलिव्हरीमध्ये, तर ICU मध्ये त्यांना इंजेक्शन वगैरे देतात. त्या इंजेक्शनमुळे पण कानाची नसवर परिणाम होते. तर मग NICU बेबीज जे असतात त्यांचा सगळ्यांचा कंपल्सरी आम्ही हे हिअरिंग तपास करतो. दुसरा, जन्मतः नंतर बाळ लवकर रडला नाही किंवा आईला प्रेग्नंट असताना व्हेरियस काय तर इन्फेक्शन झालं असेल, जसं ब्लड प्रेशर म्हणा, डायबिटीज म्हणा, किंवा आईला थायरॉईड प्रॉब्लेम असेल किंवा आईचा BP वाढला असेल तर त्याच्यामुळे पण डिलिव्हरीनंतर हे डिलिव्हरी करतानाच प्रॉब्लेम झाला असेल म्हणजे. आणि मग वेगळे वेगळे सिंड्रोमिक डेफनेस किंवा आपण जसं म्हणतो की भरपूर मुलांमध्ये त्यांचे चेहऱ्याची स्ट्रक्चर्स किंवा हातपाय किंवा मेंदू डेव्हलप झाला नसते तर त्याच्यामध्ये पण हे कानाच्या नसवर परिणाम होते. आणि हे सगळं जेव्हा क्रायटेरिया असतात तेव्हा सगळ्या मुलांची हे ओटो एकॉस्टिक एमिशन OAE टेस्ट कंपल्सरी